तुमचा भाजपचा झेंडा घेऊन मी फिरत राहिलो आयुष्यभर. काय दिलं तुम्ही मला? माझ्या हिस्साला आलेलं एससीचं तिकीट सुद्धा तुम्ही मला देऊ शकले नाही. आणि तुम्ही सांगता बंडखोर आहे, हकालपट्टी करता. अहो आम्हीच तुम्हाला नाकारलं हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या वागणुकीमुळेच आम्हाला बाजूला व्हावं लागलं. आमची इच्छा नव्हती भाजप पक्ष सोडायचा. ते पक्षाने आणि श्रेष्ठीनं आम्हाला मजबूर केलं या गोष्टीसाठी. आमची मुळीच इच्छा नव्हती. आणि आमच्या सुखादुखाला जो धावून येतो, जसं राष्ट्रवादी पक्ष माझ्या सुखादुखाला धावून आला, त्यांनी मला हात दिला, मी त्यांचा हात धरला. मला सेवाच करायची ना, मला सेवाच करायची लोकांची. तर मला पक्षाने जर चान्स नाही दिला, मला या पक्षाने दिला, तर मी या पक्षाची मी तेवढंच इमान इतबाराने काम करेन. आणि इतका इमान इतबाराने मी या पक्षाचं नाव वाढवेल. साहेब लक्षात घ्या, भाजप पक्ष हा मराठा समाज, दलित समाज, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी यांच्यावर नक्कीच नेहमीच अन्याय करतोय. बघा, मराठा समाजाचे तिकीट कापलेत, जसं दलित समाजाची परिस्थिती झालेली तशी बाकी अन्य समाजाची पण झालेली आहे. हा विचार करावा साहेब सगळ्यांनी, सर्व समाजांनी. ही माझी नम्र विनंती साहेब सगळ्यांना. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताठे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसभर चर्चा आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी जे काही बंडखोर उमेदवार होते, ज्यांनी बंड केला भाजपच्या पक्षातर्फे तिकीट मागण्यासाठी, त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आणि कडक इशाराही देण्यात आलेला आहे की त्यांना पक्षात घेणार नाही. ठीक आहे, आपल्यासोबत उमेदवार आहेत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. श्री भंडारी ज्यांनी आंदोलन केलं होतं, बंड केला होता आणि आज त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळालेली आहे. काय सांगाल, आज तुमच्यावर बडतर्फीची कारवाई भाजपने केली आहे? जय शिवराय, जय भीम. मी ॲक्च्युली बडतर्फ जे म्हणता येईल ते पक्षाने केलं असं पक्ष सांगतोय. पण आम्ही याला बंडखोरी, बडतर्फ, हकालपट्टी हे करू शकत नाही, कारण आम्ही पक्ष सोडला आहे. त्याचं कारण असं आहे की जो आमच्यावर अन्याय झाला आहे, आज आम्ही एकनिष्ठपणे काम करणं हे चुकलं का आमचं? पक्ष वाढवण्यासाठी आम्ही जे योगदान दिलं ते चुकलं का आमचं? मला सांगा तुम्ही, आज गेल्या 25 वर्षानंतर जर माझा प्रभाग एससी सुटतोय, एससी महिला, आणि मी माझ्या मिसेससाठी तिकीट मागितलं किंवा मी ते माझ्यासाठी, तुम्ही जर या जागेवर दुसऱ्याला तुम्ही उभा करताय, हे बरोबर आहे का तुमचं? मी इतक्या वर्षापासून तुम्हाला काम करतो. मी काही ओबीसी ओपनमधून तिकीट मागितलं नव्हतं तुम्हाला की ज्या चला बाबा त्यामुळे माझा विचार नाही करण्यात यावा. बरोबर आहे. आज इथले जे काही स्थानिक आमचे जे मंत्री आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांनी थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. कारण त्यांचं नुकसान नाही झालं, नुकसान माझं झालं. एक सर्वसामान्याची तळमळ समजा कार्यकर्त्याची, लक्षात घ्या तुम्ही. आणि आज तुम्हाला जर तुम्ही आज विचार नाही केला तर नक्कीच लोकांपर्यंत हा संदेश जातोय की भाजपमध्ये बहुजनांनी, मागासवर्गांनी फक्त कामच करावं, यांच्या सतरंजा उचल्यावर, पण तुम्हाला कधी न्याय मिळणार नाही. तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही भाजप पक्षात. याचा अर्थ हा होतो. तुम्हीच जनता, मायबाप, तुम्हीच ठरवा आता की काय करायचं, याच्यात न्याय द्यायचा की नाही द्यायचा. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आयुष्यभर असंच मरमर करायची का? प्रत्येक इलेक्शनला, तुमच्या प्रत्येक कार्याला, प्रत्येक पक्षाच्या याला आम्ही जीव तोडून मेहनत करायची, घरदार. कारण आमची, तुम्हाला पक्षाला आणि नेत्याला फरक पडत नाही, पण आम्हाला फरक पडतो. कारण का? आमच्यासोबत आमचा पूर्ण समाज, नाते, आमचं घर, परिवार सगळं जुडलेलं असतं. जो आमच्यासोबत तुम्ही करताय म्हणजे आमच्या परिवारात आणि आमच्या नात्यात आणि समाजावर तुम्ही अन्याय करता, हे लक्षात ठेवा. इतकं सोपं नाहीये, इतकं सोपं नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल की पक्षाला आम्ही कार्यकर्ते नसलो तर अजून मिळेल, पण आमची जागा कोणीच भरून काढणार नाही, हे लक्षात ठेवा. बहुजनात, मागासवर्गात 25 वर्षापासून मी हिंदू तत्वात राहणारा माणूस. मी तुमचा भाजपचा झेंडा घेऊन मी फिरत राहिलो आयुष्यभर. काय दिलं तुम्ही मला? माझ्या हिस्साला आलेलं एससीचं तिकीट सुद्धा तुम्ही मला देऊ शकले नाही. आणि तुम्ही सांगता बंडखोर आहे, हकालपट्टी करता. अहो आम्हीच तुम्हाला नाकारलं, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या वागणुकीमुळेच आम्हाला बाजूला व्हावं लागलं. आमची इच्छा नव्हती भाजप पक्ष सोडायचा. ते पक्षाने आणि श्रेष्ठीनं आम्हाला मजबूर केलं या गोष्टीसाठी. आमची मुळीच इच्छा नव्हती. आणि आमच्या सुखादुखाला जो धावून येतो, जसं राष्ट्रवादी पक्ष माझ्या सुखादुखाला धावून आला, त्यांनी मला हात दिला, मी त्यांचा हात धरला. मला सेवाच करायची ना, मला सेवाच करायची लोकांची. तर मला पक्षाने जर चान्स नाही दिला, मला या पक्षाने दिला, तर मी या पक्षाची मी तेवढंच इमान इतबाराने काम करेन. आणि इतका इमान इतबाराने मी या पक्षाचं नाव वाढवेल. माझ्या या 22 नंबर प्रभागात मी अनुसूचित जाती महिला, माझी मिसेस, माझी पत्नी सौ श्री सद्दा भंडारी या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटाकडनं उमेदवारी आहेत.
आणि नक्कीच मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की मायबाप जनता माझा न्याय करेल. हे लक्षात घ्या साहेब. कोणी कोणावाचून राहत नाही. तुम्हाला आमच्याविषयी जर तळमळ कळकळ नाही, आम्हाला आहे, उद्याही राहणार. आणि तुम्हाला सांगतो साहेब की भाजप पक्षाचेच लोक मला मतदान करतील, एवढा मला ठाम विश्वास आहे. कारण त्या लोकांना माहिती आहे की श्री भंडारीचं काम काय. आज मी पक्षासाठी किती इमानदार राहिलो. मी काही दुकानदारी नाही केल्या कोणाच्या नेत्याच्या ना पक्षाच्या नावानं. मला दिलंच काय, 3 टर्म आमदार झाले आमचे साहेब. काय चुकलं आमचं? आम्ही त्यांना काम केलं, त्यांचं हे चुकलं आमचं? आम्ही त्यांनी दिलेल्या आम्ही प्रत्येक गोष्टी, आम्ही प्रत्येक पक्षाची अशी कुठली गोष्ट नसेल त्यांनी सांगावं पक्षाने की नाही आम्ही जबाबदारी जुगारली म्हणून. अहो मागासवर्गात राहून आंबेडकर चळवळी, मी जातीचा असताना पक्षाचा आंबेडकर चळवळीचा रोष घेऊन मी काम करतो इकडे. अहो भंडारी कोणता? तो भाजपचा भंडारी म्हणून माझी ओळख आहे समाजात. माहिती आहे का साहेब? अजून काय बलिदान, तुम्हाला काय पाहिजे होतं अजून? काय माझ्यासाठी तुम्ही मला बलिदान म्हणता आणि बंडखोर म्हणता? आम्हाला काय बंडखोरी केली आम्ही सांगा? कोणत्या पक्षाचं नाव खराब केलं? कोणत्या पक्षाच्या विरोधात जाऊन आम्ही कारवाई केल्या? मला दाखवा तुम्ही 25 वर्ष आमच्यावर कुठले काय आज पण पक्षाच्या विरोधात काय काम केलं. आणि तुम्ही सांगता की आम्ही पक्षाच्या विरोधात जाऊन काम केलं. तुम्ही मजबूर केलं, तुम्ही आमच्या भावना समजून घेतल्या नाही. आज तुम्ही आम्हाला जर कधी न्याय दिला असता तर आज आम्ही हक्काने सांगितलं असतं साहेब मागासवर्गीयाला न्याय भेटतो भाजपमध्ये, आणि तो न्याय साहेबांनी दिला. आम्ही अभिमानाने आमच्या समाजात सांगितलं असतं मी गर्वानं. पण ती वेळ तुम्ही येऊ दिली नाही आमच्यावर. आम्ही नाही, आम्ही बंडखोर नाही, कधीच नाही. आणि आम्ही तो आमच्यावर तुम्ही लावलेला खोटा आरोप आहे, हे लक्षात घ्या साहेब. आमची भूमिका तेव्हाही इमानदार होती, आजही इमानदार आहे. आम्हाला महत्वाचं लोकांची सेवा आणि माणसं प्यारे साहेब. आम्हाला जर या गोष्टी करायच्या असत्या तर आम्ही दुसरा मार्ग अवलंबून आमचं काम करत राहिला असतो. पण जे आम्हाला पण काही तळमळ आहे. आम्हालाही वाटतं की आयुष्यात कुठेतरी माणसाच्या आयुष्यात समाजासाठी यावं. ज्या समाजात जन्माला आलं त्या समाजाचं देणं आहे साहेब. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातल्या लोकांना आपण मदत करायच्या भावनेनं, आपण त्यांची सेवा करायच्या भावनेनं आपण भाजपकडून काम करत होतो. पण आज भाजपने मला ते करायला थांबवलं. मी नाही थांबलो. मी म्हणलो नाही की मला तुम्ही तिकीट नाही दिलं म्हणून मी काम बंद करणार आहे समाजसेवेचं. नाही साहेब, माझ्याकडनं जेवढं त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. जर मला राष्ट्रवादी सोबत आहेत माझ्या तर नक्कीच मी 100% सांगतो साहेब तुम्हाला की तुम्ही आज नाही भविष्यात बघशाल की हा श्री भंडारी नक्कीच जनसेवेसाठी योग्य उमेदवार होता, योग्य माणूस होता. आता हाच न्याय साहेब मला आपण नाही दिला तर मला जनता न्याय देईल, समाज न्याय देईल. माझे नाते संबंध माझे जे मी भाजपमध्ये जी राहून जी नाळ बनवलेली माझी आज भाजपसोबतची ती नाळ मला विजयी करेल साहेब. आणि मी नक्कीच विजय होणार साहेब. साहेब माझी एवढीच विनंती साहेब, आणि मायबाप जनताला माझ्या हात जोडून एक नम्र विनंती आहे. जर मी खरं चुकीचं असेल ना साहेब तर नक्कीच मला मतदान करू नका साहेब. हे माझी तळमळ आहे साहेब. माझे एक कार्यकर्ते तळमळ समजून घ्या साहेब. कारण आज जर नाही तळमळ समजली, येणाऱ्या भविष्यातल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांची हीच परिस्थिती राहणार साहेब. मी खोटं बोलत नाही. फरक नेत्यांना पक्षाला पडत नसन, पण समाज काम करताना ज्या परिस्थितीतून जर कार्यकर्ता उभा राहतो साहेब, तुम्ही समजू शकत नाही साहेब. कारण त्याला ग्राउंड लेवलला काम करताना हजारो अडचणी असतात. त्याचा परिवार घेऊन चालावा लागतो. त्याचं सगळं त्याच्या हातावर पोट असतं साहेब. त्याची तळमळ तुम्ही कधी समजणार साहेब? आपल्या फायद्यासाठी म्हणून राजकारण नसतं साहेब. फक्त बोलायचं नसतं, जनतेच्या फायद्यासाठी तसं करून दाखवावं लागतं साहेब. तुम्ही जर आज संधी दिली असतं ना, या संधीचं सोनं करून दाखवलं असतं साहेब. मी भाजपचा मी आज नक्कीच जेवढी ओळख आज 25 वर्षात माझ्यामुळे झालेली आहे भाजपचं काम करताना मी एक कार्यकर्ता म्हणून, नक्कीच ती ओळख दुप्पट पटीने वाढली असती साहेब. यामुळे तुम्ही मला बंडखोर ठरवू शकत नाही साहेब. मी बंडखोर नाही आहे. माझी अकलपट्टी तुम्ही केलेली नाही आहे. तुम्ही मला न्याय नाही दिला म्हणून मला पक्ष सोडावा लागला साहेब. जर माझा आज 25 वर्षानंतरही तुम्ही माझा विचार करत नाहीये तर पुढे माझा कसा विचार करणार आहे तुम्ही मला सांगा. आणि काय चुकलं माझं याच्यात साहेब? मग काय करणार मी मला सांगा. आज माझा प्रभाग SC झालेला होता म्हणूनच मी तुमच्याकडे तिकीट मागायला आलतो ना. इतक्या दिवसांनी मी प्रचार करतोय हे तुम्हाला माहित होतं. भाजपच्या सगळ्या लोकांना माहित होतं. कोर कमिटीला माहित होतं. मुलाखती दिल्या आम्ही. प्रभागात काम करा म्हणून तुम्ही सांगितलं आम्हाला. प्रचाराला लागा म्हणून एकत्र फिरायला लावले सगळे उमेदवार आम्हाला.
माननीय शितोळेजींचा आदेश होता, पक्षश्रेष्ठीचा आदेश होता, आम्ही सगळे कामं करत राहिलो. सर मला सांगा, मी एक सर्वसामान्यातला माणूस, मी नोकरी करत होतो, मला 2-2 महिने जर मी फिरल्यावर मला कोणी नोकरीला ठेवणार आहे का? आज प्रत्येकाला आस असते साहेब, प्रत्येकाला वाटतं आयुष्यात आपलं घडावं. कारण आज मी मोठा झाला असतो तर माझ्या समाजातल्या 4 लोकांना मी मोठं केलं असतं, माझ्या 4 जवळच्या लोकांना मी मोठं केलं असतं, समाजात माझं काम दिसलं असतं साहेब, आणि याच्यामुळे पक्षाचं नाव झालं असतं साहेब, माझं नाही. श्री भंडारीची ओळख फार मोठी नाही साहेब, फार मोठी ओळख नाही माझी, पण भाजप म्हणून माझी फार मोठी ओळख होती साहेब, हे लक्षात ठेवा साहेब. आणि साहेब मी तुम्हाला विनंती करतो कळकळीची, तुम्ही हे जे मुद्दे मांडलेत, तुम्ही जे 22 कॅन्डिडेट तुम्ही हकालपट्टी केली आणि बंडखोर ठरवले साहेब, चुकीचं आहे साहेब. ही तळमळ समजून घ्या, हे बंडखोर नव्हते साहेब. बंडखोरी केली असती तर पक्षातच राहिलो नसतो आम्ही इतक्या दिवस. प्रत्येकाचं वलय बघा, प्रत्येकाचं काम बघा साहेब. आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, पक्षाच्या फायद्यासाठी म्हणून कार्यकर्त्याचं कधीच नुकसान करायचं नसतं साहेब. कुठेतरी एक वेळ येते, न्याय द्यावा लागतो सर, आणि तो न्याय आज जर तुम्ही दिला नाही तर आम्ही कधी न्याय मागायचा सांगा तुम्ही. आणि ते पण आमच्या हक्काचं असून तुम्ही दिलं नाही तर दुसऱ्याचं काय देणार साहेब तुम्ही आम्हाला? मला सांगा साहेब, तुम्ही काय चुकलं माझं? मला सेवा करायची साहेब, नक्की करणार. मला राष्ट्रवादी न्याय दिला, मी राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा घेऊन मी समाजात काम करणार, आणि नक्कीच मी तुम्हाला दाखवणार की हा उमेदवार योग्य होता. आणि जनता मायबाप, तुम्हाला मी हात जोडून नम्रपणे विनंती करतो की तुम्ही ठरवा. जर माझं चुकलं असेल तर खरंच मला मतदान करू नका, आणि तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर नक्कीच मला तुम्ही निवडून देणार, हे मी तुम्हाला 100% सांगतो साहेब. आणि माझी नम्र विनंती सगळ्याला साहेब, हा माझा विश्वास आहे माझ्या परमेश्वरावर, माझ्या समाजावर, माझ्या नात्यावर, माझ्या समाजातल्या प्रत्येक नात्याशी माझं, मी कुठल्या धर्माचा आदर करत नाही असं नाही साहेब. मी सर्व धर्म समभाव आहे, सर्व धर्माला घेऊन चालणारा मी एकमेव व्यक्ती साहेब, मी बहुजन समाजातला, हे लक्षात घ्या. माझ्या समाजासोबत बाकी समाजात सुद्धा माझी खूप चांगली नाळ जोडलेली आहे साहेब, हे विसरू नका साहेब. तुम्हाला सांगतो, भाजप पक्षाला मराठा, दलित, मुस्लिम आणि ओबीसी या सगळ्यांवर भाजप अन्याय करतं, कधीच न्याय करू शकत नाही साहेब, हे लक्षात ठेवा साहेब. बघा तुम्ही, आज मराठा समाजसुद्धा भाजपच्या विरोधात उभा राहतोय. कशामुळे? मुस्लिमचं तर चालतच नाही, त्यांचा विषयच नाही तो. तर दलितांवर त्यांना तर जवळ करायचं आणि त्यांच्यावर अन्याय करायचा, कामापुरतं वापरायचं आणि बाजूला टाकायचं, हा मुद्दा आहे. ओबीसी समाजातले बी सांगाव, ओबीसी समाजाने सांगाव की खरंच भाजप तुमचं काम करतं, खरंच तुमच्यासाठी भाजप उभा राहतं. म्हणून काय केलं भाजप समाजाने ओबीसीसाठी, ते पण एकदा विचार करावा साहेब. ही माझी नम्र विनंती साहेब सगळ्या धर्माला, सर्व लोकांना साहेब. पक्षविरोधी कार्य करायला आम्ही काय गुंड नाही आहेत, गुन्हेगार नाही आहेत, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते होतो. तुम्ही न्याय दिला नसल्यामुळे आम्हाला ही वेळ आणली, आणि ही वेळ तुम्ही सांगता, तुम्हीच आमच्यावर उलट आरोप करता. बंडखोरी केली का? बंडखोरी करायची आम्ही काय केलं बंडखोरी सारखं आम्ही? असं साहेब न्याय करा साहेब, मायबाप जनता तुम्ही आमच्याशी न्याय करा, बस एवढं बोलतो साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खरं तर एका कार्यकर्त्याची ही भावना, जी तळमळ आहे, खरं तर त्यांनी 25 वर्ष त्यांच्या आयुष्याचे एका पक्षासाठी दिलेले आहे, आणि ह्या ज्या भावना आहेत त्या मनापासून मनापर्यंत बोललेल्या वास्तव आहे. खरं तर जिल्हाध्यक्ष असेल, शहराध्यक्ष असेल, यांना विनंती आहे, किंवा कोणत्याही पक्षाचं, हे एका पक्षाचं नाही आहे, हे सर्वच पक्षामध्ये एका सामान्य कार्यकर्त्यावर होणारा हा आघात आहे. ज्यांनी पूर्ण आयुष्य, ज्यांनी एका पक्षासाठी ज्यांनी वेचलं आहे, पूर्ण संबंध, नातेसंबंध असेल, त्यांच्या भावना तुम्ही जाणून घेतल्या आहे. नातेवाईक असतील, सर्व धर्मियांमध्ये जसं त्यांनी आत्ता भावनेच्या भरात ज्या बोलल्यात, हे वास्तव आहे. आणि येणाऱ्या काळात कोणताही पक्ष असो, तो अशा कार्यकर्त्यांवर अन्याय करणार नाही, नाहीतर हा कार्यकर्ता बंड करण्यासाठी सक्षम आहे.